हरिपाठातला ध्यानाचा अभंग म्हणजे सुंदर ते ध्यान. हे म्हणत असताना नेहमी प्रश्न पडतो की तुकोबारायांनी सुंदर ते ध्यान का बरं म्हटलं असावं. जो पांडुरंग सदैव त्यांच्या सन्निध आहे, ते पांडुरंगाच्या सन्निध आहेत, असं असताना हे आणि ते ह्या शब्दातलं अंतर त्यांनी का बरं वाढवलं असावं. तर विचार आला की जेव्हा आपण पांडुरंगाच्या भेटीला म्हणून एवढे वारीने लोक जातात, पायी चालत जातात, एवढे मैलोनमैल चालत जातात, ज्या दर्शनासाठी व्याकुळ होऊन तिथपर्यंत चालत जातात, तिथे गेल्यानंतर मात्र जो क्षण एक क्षण येतो, देवाची द्वारी उभा क्षणभरी, कारण तेवढाच वेळ मिळतो. गर्दी अभावी भगवंताचं दर्शनही पुरेसं मिळत नाही, पण तिथे गेल्यानंतर पांडुरंग समीप असताना, समक्ष असताना तो समोर उभा आहे आणि पटकन आपण डोळे मिटून घेतो. का बरं असेल असं? तर भगवंतासमोर बघत असताना त्याचं रूप डोळे भरून बघायचं सोडून आपले डोळे मिटले जातात, कारण त्या क्षणी आपण आपल्या हृदयस्थ परमेश्वराची आणि समोर उभ्या असलेल्या मूर्त स्वरूपाची ओळख पटवून खात्री करून घेतो की आपल्या हृदयस्थ परमेश्वर, अंतःपरमेश्वर आणि बाह्य परमेश्वर हा एकच आहे ना. तुकोबा सुद्धा म्हणूनच म्हणत असावेत की सुंदर हे ध्यान तर आहेच, पण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी.